तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोदींवरती हल्लाबोल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देशातील सर्व तपास यंत्रणा आहेत, त्यामुळे ते केवळ धमकावून तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। ते नागपूरमध्ये बोलत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 6 एप्रिलला गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत। त्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलतील याचे प्रोमो सध्या पाहायला मिळतात। आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणताना राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही, तरी भाजप शिवसेना युतीचा पराभव करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिलाय। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी सुरुवात झाली आहे। प्रकृती अस्वस्थामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे व्यासपीठावरती उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला। त्यावेळी एकनाथ खडसेंच्या भाषणाने रक्षा खडसेंना अश्रू अनावर झाले होते। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवार बदललाय। स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गिरीश महाजन यांची नाराजी दूर करण्यासाठी असं करण्यात आलंय। वाघ यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। पालघरच्या हुतात्मा चौक येथून रॅली निघाली। या रॅलीमध्ये विनोद तावडे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले होते। जालना जिल्ह्यामधील घनसावंगी तालुक्यामध्ये निवडणूक विभागाच्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। स्कॉर्पिओ गाडीमधून नेण्यात येणारी 85 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। तर कोल्हापूरच्या गगनबावडा इथे नीता ट्रॅव्हल्समधून 19,50,000 इतकी रक्कम जप्त करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या संतोष कुमार पटेलला ताब्यात घेण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्थिर निरीक्षण पथकाची ही मोठी कारवाई मानली जाते। नोटाबंदीनंतरच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2016 आणि 17 मध्ये जवळपास 88.4 लाख करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे। लोकांचं उत्पन्न आणि नोकऱ्या घटल्यामुळेच ही कपात झाल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुरुवारी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली। त्यामुळे आता रेपो रेट हा 6% इतका झालाय। रेपो दरामधील या कपातीमुळे उद्योग क्षेत्राला आणि गृहकर्जधारकांना मोठा दिलासा मिळाला।